मानवी वस्तीमध्ये बिबट्यांचा धुमाकूळ वाढत चालला आणि त्यानंतर वन विभाग जो आहे तो अलर्टवर आहे. त्यातच विविध जिल्ह्यांमध्ये जर बघितलं तर जवळपास 37 जणांचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यामध्ये झालेला आहे. त्यामुळे वन विभागानं आता उपाययोजना ज्या आहेत त्या या पद्धतीने करायला सुरुवात केलेली आहे. आता आपण आहोत अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथील डिग्रज या रोपवाटिकेत. वन विभागाची ही रोपवाटिका आहे. आता या ठिकाणी 11 बिबटे जे आहेत ते जेरबंद आहेत. त्यामुळे नवीन पिंजऱ्यांची व्यवस्था जी होती ती गरजेची होती आणि त्या अनुषंगाने वन मंत्रालयाने जवळपास 20हून अधिक नवीन पिंजरे जे आहेत ते या डिग्रज येथील रोपवाटिकेसाठी दिलेले आहेत. जिल्ह्यामध्ये पूर्वी 300 पिंजरे होते, आता त्यामध्ये 200 पिंजरे जे आहेत ते वाढवण्यात आले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एकूण 1100हून अधिक बिबटे जे आहेत ते अद्याप त्यांचा मुक्त संचार आहे आणि त्यांची पकडण्याची, त्यांना जेरबंद करण्याची जबाबदारी जी आहे ती वन विभागावर आहे. नागरिकांमध्ये भीतीचं, दहशतीचं वातावरण आहे. शेतीची कामं जी आहेत ती रखडलेली आहेत. अनेक ठिकाणी कापूस वेचणीला आलेला आहे, तो देखील काढणं मुश्किल झालेलं आहे. मजुरी वाढलेली आहे. अनेक समस्या ज्या आहेत त्या बिबट्याच्या वावरामुळे निर्माण झालेल्या आहेत. शहरामध्ये देखील बिबट्यांचे हल्ले जे आहेत ते प्रकाशाने जाणवले आणि त्यामुळे वन विभागाच्या वतीने विविध उपाययोजना ज्या आहेत त्या केल्या जात असल्या तरी त्या अपुऱ्या आहेत अशीच अवस्था आहे. कारण वन विभागाच्या ठिकाणी आलेले जे बिबटे आहेत त्यांचं संगोपन करण्याची जबाबदारी जी आहे, त्यामध्ये खर्च जो आहे तो प्रस्तावित आहे. त्यासोबत जे प्रस्ताव राज्य शासनाकडे दिलेले आहेत वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी, ते देखील अद्याप पूर्ण झालेले नाहीत. निधीची कमतरता आहे, आपत्कालीन निधी वापरावा लागतोय. त्यामुळे खरं तर राज्य शासन ज्या पद्धतीने काल अधिवेशनामध्ये वनमंत्री गणेश नाईक यांनी उपाययोजनांबाबत माहिती दिली, मात्र त्याची अंमलबजावणी कधी होणार हे महत्त्वाचं आहे. मनोज गाडेकर, TV9 मराठी, अहिल्यानगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.